श्री गणेशाय नमः. श्री शिवलीलामृत कथासार कथा 13वी. या अगोदर आपण 12 कथा पाहिलेल्या आहेत. आज आपण 13वी कथा पाहणार आहोत. तर आपण पाहूया. अपर्णेचा हृदयनाथ. गजाननाचा पिता असा जो शंकर, त्याचे चरणावर नम्र होऊन वंदन करूया. सूत, शौनक व इतर ऋषींना सांगू लागले. दक्ष राजाने महायज्ञ सुरू केला होता. शंकरांना त्याने आमंत्रण दिले नव्हते. इतर सर्व देवांना मानाने बोलावले होते. ब्रह्मदेव आणि विष्णू ज्याला वंदन करत असत, त्या शंकरांना त्याने मुद्दाम वगळले होते. एवढेच नव्हे तर त्याने शंकराची निंदा सुरू केली होती. काय ते शंकराचे रूप! गळ्यात अपवित्र आणि भयानक अशा मुंडक्याची माळ घालतो, हत्तीचे ओले कातडे पांघरतो. याला दुर्गंधी कशी येत नाही? बरं, राहतो तरी उत्तम महालात असे म्हणावे तर तसेही नाही. वेडासारखा स्मशानात राहतो. कवटीचे भांडे करून भिक्षा मागतो. चिताभस्म अंगाला फासतो. साप अंगावर खेळवतो. भोवताली भूते नाचत असतात. जे जे अभद्र आहे ते या शंकराला आवडते. कुणाला काहीही देऊन टाकतो, विचारच करत नाही. याला काय देव म्हणायचे? नेहमी संतापलेला चेहरा आणि त्रिभुवनाला जाळून टाकेल असे भगभगीत तेज असणारा याचा तिसरा डोळा पाहताच कंटाळा येतो. डोळ्यावरून पाणी ओघळते आहे आणि स्वतःच्याच कीर्तनात स्वतः नाचतो आहे असे याचे ध्यान आहे. राक्षसांना वर देऊन यानेच माजवून ठेवले आहे. याला लहान थोर कोण हे समजत नाही. नंदी बैलासारखा मूर्ख पशु म्हणजे याचे वाहन आहे असा हा शंकर. याला काय मोठा देव म्हणायचे? अशा प्रकारे दक्ष रोज निंदा करत असे. त्याला कारणही होते म्हणा. एकदा दक्ष कैलास पर्वतावर आपल्या मुलीकडे गेला होता, पण शंकरांनी सासऱ्याकडे लक्षच दिले नाही. तेव्हा ते उठून उभे राहिले नाहीत. त्यामुळे दक्ष राजा रागावला होता. शंकरांना तो यज्ञ भागही देत नसे. वाईट वेळ आली की दुर्बुद्धी सुचते. दक्ष राजाचे तसेच झाले होते. उमानाथ ज्याला आवडत नाहीत, त्याचे यज्ञ, जप, तप सर्व फुकट आहे. जो शिवाला भजत नाही त्याच्यावर अनेक संकटे कोसळतात. हे माहीत असून दक्ष राजा विसरून गेला होता. असो, इकडे कैलास पर्वतावर भवानी माहेरच्या आमंत्रणाची वाट पाहत बसली होती. पार्वती माता म्हणजे एक स्त्रीच होती. माहेरची ओढ तिलाही फार होती. आपला पिता मोठा यज्ञ करतो आहे, त्याचे आपल्याला आमंत्रण येईल असे तिला वाटत होते. अपर्णा शंकरांना म्हणाली, देवा, माझ्या सर्व बहिणींना पित्याने यज्ञाकरता आमंत्रण दिले आहे. मग तो मला आमंत्रण द्यायचे चुकून विसरला आहे का काय हे समजत नाही. मग मीच जाऊ का माहेरी? तेव्हा शंकर म्हणाले, हे सुंदरी, तू तिथे जाऊ नयेस असे मला वाटते. तुझा पिता माझी नेहमी निंदा करतो हे तुला माहीत आहे. तो तुझाही अपमान करील. ज्याला आपल्याबद्दल प्रेम नाही त्याचे तोंडही पाहू नये. शंकर असे सांगत आहे तोच नारद मुनी कैलासावर आले. ते पार्वतीला म्हणाले, देवी, वडिलांच्या घरी जाण्यासाठी मुलाने आमंत्रणाची किंवा मानाची वाट पाहू नये. पार्वतीला ते एकदम पटले आणि नंदीवर बसून ती दक्ष राजाकडे जाण्यासाठी निघाली. बरोबर भूतगण घेतले होते. दक्ष राजाचे घर आले. घरासमोर खूप मोठा आणि सुंदर असा मंडप घातला होता. सर्व देव आणि ऋषी मंडपात बसले होते. फक्त शंकराशिवाय सर्व देवांना मानाचे स्थान दिले होते. दक्ष राजाने सर्व देवांची आणि ऋषींची पूजा केली होती. दक्ष राजा यज्ञाच्या होमाजवळ बसून आहुती टाकत होता. भवानीला पाहून सर्व देवांना ऋषींना आनंद झाला. परंतु दक्ष राजाने आपल्या या श्रेष्ठ कन्येकडे नुसते पाहिले देखील नाही.
नंदीवरून खाली उतरून भवानी पित्याजवळ येऊन उभी राहिली, तरीही त्याने लक्ष दिले नाही. भवानीला वाटले धुराने डोळे बंद झाले असल्याने मी पित्याला दिसलीच नसेल. सर्व बहिणींचा खूप आदर सत्कार केलेला दिसत होता. पार्वतीने आपल्या मातेकडे नजर टाकली, पण मातेनेही मान फिरवली. दक्ष राजा मनात म्हणत होता, या भवानीला कोणी येथे यायला सांगितले होते? ही आणि हिचा नवरा तो जोगड्या मला दृष्टीसमोर सुद्धा नको वाटतात. आपली उपेक्षा पाहून आदिमाया अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी असलेली पार्वती संतापली. तिचा संताप पाहून देव घाबरले. आता पुढे काय होते याची चिंता करू लागली. संतापलेल्या पार्वतीने विजेसारखी समोरच्या यज्ञकुंडात उडी टाकली. त्याबरोबर पृथ्वी डळमळू लागली. शेषनाग थरथर कापू लागले. वैकुंठ आणि कैलास उलटे पालटे झाले. यमराज सुद्धा घाबरला. पार्वती बरोबर आलेले शिवगण धावत धावत शंकराच्या जवळ आले आणि दक्षाच्या यज्ञ मंडपात घडलेला प्रकार त्यांनी शंकरांना सांगितला. पार्वतीने यज्ञकुंडात उडी टाकली हे ऐकताच शंकर संतापाने लाल लाल झाले आणि आपल्या जटारागाने आपटायला सुरुवात केली. प्रलय अग्नी आणि 12 सूर्य एकत्र आले तर त्यांचे जसे धगधगते रूप दिसेल तसा तेजस्वी वीरभद्र तेथे आला. त्याच्या तेजांत चंद्र सूर्य डळमळत होते. आकाशाला झोडपल्यामुळेच की काय चांदण्यात सडा पडला होता. पृथ्वी बुडू लागली होती. 14 लोकांत आवाज दुमदुमत होता. इकडे दक्षाच्या घरी रक्ताचा पाऊस पडायला लागला. दिवसा घोबडे ओरडू लागले. दक्षाच्या अंगातील सारी शक्तीच लोप पावली. वीरभद्र शंकराची स्तुती करून कैलासावरून निघाला. त्याच्याबरोबर 21 कोटी पद्मे एवढे सैन्य होते. 60 कोटी गण घेऊन त्याच्या मागून शंकरही निघाले. शिवाचा पुत्र गणपती सर्वांच्या पुढे होता. वीरभद्र आला आहे हे पाहताच दक्षाच्या घरी जमलेले देव, ऋषी, ब्राह्मण सर्व पळू लागले. तिन्ही लोकात आक्रोश सुरू झाला. प्रलयकालच्या अग्नीने उग्र रूप धारण केले. काहींची पळता पळता धोतरे सुटली. काहींनी धोत्रातच मलमूत्र विसर्जन केले. कोंबड्याचे रूप घेऊन चंद्र पळाला. बगळ्याचा वेश घेऊन यमाने आपले रूप दडवले. नैऋत्यपती कावळा बनला. रसनायक ससा बनला. अर्क कबूतर झाला आणि सर्व वेगाने पळून गेले. नाना पक्ष्यांची रूपे घेऊन नवग्रह पळून गेले. इंद्र किराचे रूप घेऊन पळाला. दक्षावर विजेसारखा वीरभद्र येऊन कोसळला. 6 हातात त्रिशूळ, डमरू, धनुष्यबाण वगैरे शस्त्रे घेतलेला वीरभद्र रागाने थरथरत होता. त्याने वृषाचे दात पाडून टाकले. भगदेवाचे डोळे फोडून त्याला आंधळा बनवले. ऋत्विजाच्या मिशा उलटून तोडल्या. अनेकांना पाय धरून आपटले. अनेकांचे हातपाय मोडले. वीरभद्राला पाहताच काही जणांचे प्राण निघून गेले. वीरभद्राचे पाठोपाठ शंकर आले आणि त्यांनी दक्ष पुतनेला ठार मारले. यज्ञकुंड आणि यज्ञ मंडप मोडून तोडून फेकून दिला. दक्षाला वीरभद्र म्हणाला, हे शतमूर्खा, तू शंकराची निंदा केलीस. आता त्याच्या परिणामाला तयार हो. असे म्हणून वीरभद्राने दक्ष राजाचे शिर धडा वेगळे केले. ते शिर आकाशात खूप उंच उडाले आणि धरणीवर पडले. वीरभद्र त्या शिरावर नाचला आणि त्या शिराचा चेंदामेंदा करून टाकला. इकडे सर्व देव विष्णूसह शंकराभोवती जमले आणि त्याची स्तुती करू लागले. शंकरा, दक्ष अपराधी आहे, पण आपला सासरा आहे, त्याला क्षमा करा आणि पुन्हा जिवंत करा. रागावलेला भोळा शंकर देवांनी केलेल्या स्तुतीमुळे शांत झाला आणि म्हणाला, दक्षाचे शिर त्याच्या धडाला आणून जोडा, म्हणजे तो जिवंत होईल. पण दक्षाच्या शिराचा वीरभद्राने चेंदामेंदा केला होता. तो अजून रागातच होता. जे शिवाचा द्वेष करतील त्यांना मी अशीच शिक्षा करणार,
जे शिवनाम घेत नाही त्यांची जीभ तोडून टाकेल, जो शिवाची पूजा करत नाही त्याचे हातपाय तोडून टाकेल, जो शिवालयात जात नाही त्याला आंधळा करील, विष्णू मोठा आणि शंकर लहान आहे असे जो म्हणेल त्याला मारून टाकेल, मी दक्षाचे शिर देत नाही, काय करायचे ते करा. शेवटी एका बोकडाचे डोके दक्षाच्या धडाला लावले. दक्ष जिवंत झाला आणि शंकर तीर्थयात्रेला निघून गेले. 12 वर्ष रानावनात हिंडत होते. त्यानंतर शंकर स्मशानात राहू लागले. पुढे त्यांनी 1000 वर्षे तप केले. इकडे यज्ञकुंडात उडी टाकलेल्या पार्वतीने हिमालयाच्या पोटी जन्म घेतला. तिला एक भाऊ होता, त्याचे नाव होते मैनाक पर्वत. ब्रह्मांडात तिच्यासारखी सुंदर स्त्री नव्हती. तिला नुसते पाहण्यासाठी स्वर्गाचे देव आणि पृथ्वीवरचे राजे हिमालय पर्वताकडे येत असत. हरणे, मासे तिचे नेत्र पाहून लाजत. अप्सरांचे सौंदर्यही तिच्या पुढे फिके पडे. मोठे लांब असे तेजस्वी नेत्र, निर्मळ मुखकमल, गोड आवाज, अतिशय नाजूक सावळी अंगक्रांती तिला शोभून दिसत असे. इंद्रनीळ मणी गाळून तिची मूर्ती बनवली आहे असे वाटे. तिच्या दंतपंक्तीचे ते दगडावर पडले तर दगड रत्नाप्रमाणे चमकू लागत. अशी ही स्वरूप सुंदर आदिमाया कन्या रूपाने हिमालयाची पोटी अवतरली होती. तिच्या अंगाचा सुवास त्रिभुवनाला वेळ लावत होता. ती बोलू लागली की रांती प्रकाश पडत असे. जिथे तिची पावले उमटत तेथे सुंदर कमळे निर्माण होत असत. त्या कमळाच्या मधुर वासाला बोलून वसंत ऋतू तेथे पिंगा घालत असे. सोन्याची सुगंधी नाजूक वेलच कैलासावरून हिमालयात आली आहे असे पार्वतीला पाहताच वाटत असे. नंदीला बरोबर घेऊन हिमालयात शंकर आले असता नगराज हिमालय शंकराचे दर्शनासाठी आला. शंकराला नमस्कार करून त्याने शिवस्तुती आरंभली. पार्वती ही पित्याबरोबर शिवभजन करू लागली. आपल्या 60,000 सुंदर मैत्रिणीसह पार्वती शंकराची सेवा करू लागले. शंकर नेहमी ध्यानस्थ बसलेले असत. तारकासुराचे 3 मुलगे तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमललोचन हे तिघेही शंकरासाठी घोर तप करत होते. 1000 कमळे घेऊन तिघे जण शंकराची पूजा करत. एक दिवस त्या 1000 कमळात चुकून एक कमळ कमी भरले. त्याबरोबर या तिघा तारक पुत्रांनी आपली शिरे तोडून शंकराला वाहिली. त्याबरोबर शंकर प्रसन्न झाले आणि त्या तिघा राक्षसांना त्यांनी मागितले ते वर देऊन टाकले. त्यामुळे तारकपुत्र फार उन्मत्त झाले आणि त्रिभुवनाला छळू लागले. देवांना स्वर्गातून हाकलून दिले. सर्वत्र पृथ्वीवर हाहाकार माजला. मग देव ऋषी सर्व मिळून वैकुंठात विष्णूचे दर्शनासाठी गेले. नंतर विष्णूसह सर्व शंकराच्या जवळ आले आणि त्यांची स्तुती करू लागले. मी प्रसन्न आहे, हवा तो वर मागा, उदार सदाशिव उद्गारले. विष्णूंनी त्रैलोक्याचे गाराणे शंकराच्या कानावर घातले. शंकर म्हणाले, मला उत्तम रथ पाहिजे, मी त्रिपुरा राक्षस मारेन. आम्ही रथ सजवून देतो. पृथ्वीचा रथ, सूर्य चंद्र ही त्याची चाके, मंदरगिरी हा ध्वज, 4 पुरुषार्थ हे रथाचे स्तंभ, 4 वेदांचे घोडे, शास्त्राचे दोर, पुराणांचे तटबंध, उपपुराणांचे खिळे, कनकाद्रीचे धनुष्य, भोगेंद्र धनुष्याचे दोरी आणि वैकुंठीचा सुकुमार हा बाण करून सुंदर रथ सजवून देतो. पण राक्षसांचा वध करा, सर्वांनी शिवाला सांगितले. मग तसा रथ तयार केला. शंकर त्या रथात चढले. त्याबरोबर रथ रसातळाला जाऊ लागला. सर्वांनी आपापला जोर लावला, पण रथ वर निघेना. शेवटी नंदीने आपल्या शिंगाने तो दिव्य रथ बाहेर काढला. एक पाय रथात व एक पाय नंदीवर ठेवून शंकराने घनघोर युद्ध केले आणि अनेक राक्षसांना मारले. वीरभद्रानेही असंख्य राक्षसांचा वध केला. पण राक्षसांच्याकडे अमृताचे कुंड होते. ते अमृत शिंपडून राक्षस पुन्हा जिवंत होत.
शिवांनी मेघास्त्र सोडले आणि अमृताचे कुंड बुडवून टाकले. परंतु शंकराच्या आशीर्वादाने त्रिपुर अंतराळात भ्रमण करीत असल्यामुळे शंकरांचे बाणाला बळी पडत नव्हता. अनेक वर्ष युद्ध चालले. शंकराच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. त्या वाहता वाहता नदी बनली. ती नदी म्हणजेच भीमरती गंगा होय. नेत्रातून जलबिंदू पडले, त्याचे रुद्राक्ष बनले. दैत्यांच्या स्त्रिया पतिव्रता होत्या, त्यामुळे जय मिळत नव्हता. म्हणून श्रीकर बौद्ध रूपाने दैत्य स्त्रियांत गेला आणि अपवित्र असे चार्वाक शास्त्र त्यांना सांगितले. पतिव्रते सोडून त्या व्यभिचार करू लागल्या. लगेच शंकराने धनुष्यावर विष्णुबाण सोडला. त्यावर पाशुपत अस्त्राची स्थापना केली. तेजस्वी बाण सनसनत निघाला. प्रलय अग्नीची मोठी ज्वाला, कृतांत काळाची जीभ किंवा प्रलय मेघातील वीजच भासावी असा तो बाण पाहून देव दैत्य घाबरून गेले. सप्तकोटी मंत्राचे तेज त्या बाणात एकवटले होते. त्या बाणाच्या आवाजाने देवाची विमाने दूर पळाली. दरी खोऱ्यात राक्षस लपून बसले. अनेकांना मूर्छा आली. तृतीय नेत्र उघडलेल्या शंकरांनी त्या अमोघ बाणाचे तिन्ही तारकासुराच्या पुत्रांना जाळून टाकले. आपल्या पुत्रांचा वध झालेला पाहून संतापलेल्या तारकासुराने चंद्रसूर्यांना धरून नेले. भागीरथी आणि गंगा या नद्यांनाही पकडून नेले. देवांच्या बायकांना पळवून नेऊन त्यांना दासी काम करायला लावले. स्वर्गात ब्रह्म, विष्णू, इंद्र एकत्र जमून विचार करू लागले. हा तारकासूर शंकराच्या पुत्राच्या हाताने मारला जाईल, पण त्याकरता आधी शिव उमेचा विवाह करायला हवा. विचार पक्का झाल्यावर त्यांनी मदनाला बोलावले. हिमालय पर्वतावर शंकर तप करत आहेत, तू त्यांना भुलव अशी देवांनी त्याला विनंती केली. मदन आपल्या सर्व आयुधांसह रतीला घेऊन हिमालय पर्वतावर आला. वसंत ऋतूने सर्व वन शृंगारले आणि रतीने पार्वतीचे रूप धारण केले. मग मदन शंकराच्या मनात शिरला. पाखरे किलबिलाट करून शंकराच्या ध्यानात व्यत्यय आणत म्हणून नंदिकेश्वर त्यांना हुसकावून देत लांब गेला होता. त्यावेळी पार्वती कामातूर होऊन मदनाचे जवळ उभी राहिली. शंकराने आपले डोळे उघडले. तो समोर मदन उभा असलेला दिसला. त्याला बघता शंकरांना फार राग आला आणि त्यांनी तिसरा डोळा उघडून मदनाला जाळून टाकले. तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. शिवदूत भूतगण मोठमोठ्याने बोंबा मारत अश्लील शब्द उच्चारत मदनाची टिंगल करू लागले. त्या दिवसापासूनच फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटवून बोंब मारावी अशी शंकराने आज्ञा केली. मदनाला जाळून शंकर कैलास पर्वतावर निघून गेले. रती शोक करू लागली. शंकरांनी तिला सांगितले, बाई, कृष्ण अवतारात रुक्मिणीचे पोटी तुझा पती पुन्हा अवतार घेईल. ब्रह्मदेवाने आपल्या कन्येचा उपभोग घेतला म्हणून मदनाला तू शंकराच्या दृष्टीने भस्म होशील असा शाप मिळालेला होता. इकडे हिमालयाची कन्या पार्वती शंकर प्राप्तीसाठी कडक व्रत करत होती. सप्त ऋषींनी पार्वतीची इच्छा पुरी करा अशी शंकरांना विनंती केली. पार्वतीची परीक्षा बघण्यासाठी पोटूचा वेश घेऊन शंकर तिच्या जवळ आले आणि म्हणाले, वेडे, त्या शंकरासाठी एवढे तप कशाला करते आहेस? तू राजकन्या आहेस, तर तो शंकर भिकारी आहे, महाक्रोधी आहे. हत्तीचे कातडे पांघरतो, वाटेल ती कातडी नेसतो, सापांना अलंकार समजून गळ्यात बांधून घेतो, स्मशानात राहतो, भूते भोवताली नाचत असतात. अशा वृद्ध म्हाताऱ्यापेक्षा तू सुंदर विलासी अशा विष्णूला का माळ घालत नाहीस? तुझ्यासारख्या सुकुमार स्त्रीला तो जोगड्या शंकर मुळीच योग्य नाही. बटूचे भाषण ऐकून पार्वती संतापली व म्हणाली, तू ब्राह्मण आहेस म्हणून मी गप्प बसले. शिवाची निंदा करणाऱ्याचे तोंडही पाहू नये. तू आता इथून निघून जा, नाहीतर मी तुला शाप देईन. दुर्गेचा निश्चय पाहून
बोटूने आपले खरे रूप प्रकट केले. पार्वतीने शंकराचे चरण घट्ट धरून ठेवले आणि आपल्याशी विवाह करावा असे विनवले. पार्वतीची भक्ती आणि प्रेम पाहून शंकर खुश झाले होते. ते लगेच हो म्हणाले. शंकर कैलासाकडे निघून गेले आणि पार्वती वडिलांकडे आली. मग सप्त ऋषींना शंकराने हिमालयाकडे पाठवले. आरुधतीने पार्वतीला पाहिले आणि शंकर पार्वतीचा जोडा उत्तम आहे असे सांगितले. सप्त ऋषींनी मन्मथ संवत्सरातील चैत्र मासात शुद्ध अष्टमीला हा विवाह व्हावा असे हिमालयाला सांगितले आणि ते घरी आले. शंकर पार्वतीचा विवाह होऊन त्यांना पुत्र होतो कधी आणि तारकासुर राक्षसाचा वध होतो कधी याची सर्व देव वाटच पाहत होते. झाले. लग्नाची तयारी सुरू झाली. सर्व देवांना आमंत्रणे गेली. त्रिदशांचे पाळे घेऊन स्वयंपाकासाठी पाकशासन आला. विष्णू, लक्ष्मी, ब्रह्म, सावित्री 88,000 ऋषी आपल्या शिष्यांसह लग्नाला निघाले. सिद्ध, चारण, गुह्यक, पितृगण, मरुद्वन, वसु अष्टक, 11 रुद्र, 12 अर्क, यक्ष, गंधर्व सर्वजण लग्नाला निघाले. या सर्वांसह शंकर हिमालय पर्वतावर आला. हिमालय पर्वताने सामोरे येऊन सर्वांची पूजा केली. आदर सत्कार केला. 10,000 मैल लांबीचा मंडप घातला होता. सुवर्णाची सुंदर घरे सर्वांना उतरायला दिली होती. शंकराचे स्वरूप पाहून सर्वजण चकित होत होते. हा अनादि वृद्ध पुराण पुरुष आणि नवरी अतिशय सुंदर सुकुमार अशी पार्वती म्हणजे जोडा वेगळाच दिसत होता. देवक बसले. हिमालय वराला बोलवायला आला. अष्टमहासिद्धी स्वतःच राबत असल्याने लग्न समारंभात काहीही उणे नव्हते. नवऱ्याला मिरवत मिरवत मंडपात नेले. मधुपर्क वगैरे विधी हिमालयाने केले. लग्नाची वेळ जवळ आली. अंतरपाठ धरला आणि त्या लावण्यवती तेजस्वी पार्वतीला पाटावर आणून उभी केले. सूर्य लग्न घटिका पाहत होता. बृहस्पती मंगलाष्टके म्हणत होता. लग्न विधी व्यवस्थित पार पडला. सप्तपदी झाली. सर्व विधी झाले, पण नवरीचे मुखकमल कुणीच पाहिले नव्हते. पार्वतीने मुखकमल भरजरी वस्त्राने झाकून घेतले होते, पण होमाभोवती प्रदक्षिणा घालताना ब्रह्मदेवाने पार्वतीचे नख पाहिले आणि तो कामातुर झाला. वीर्य स्खलन झाले. 1000 वालखिल्यांचा तेथेच जन्म झाला. हा उन्मत्तपणा पाहून शंकर कोपले आणि त्यांनी ब्रह्माचे 5वे शीर तोडून टाकले. सर्वकडे गोंधळ माजला, पण भगवान विष्णूने सर्वांना शांत केले. लग्न सोहळा 4 दिवस चालला. वस्त्रभूषणे देऊन हिमालयाने सर्व देवांना संतुष्ट केले. मग नवपरिणीत वधूला शंकर घेऊन कैलासावर निघून गेले. विश्वाची उत्पत्ती थांबली आहे तेव्हा मदनाला जिवंत करा अशी सर्वांनी विश्वनाथाची प्रार्थना केली. मग मदनाला जिवंत केले गेले. आता सर्वजण शिवभवानीला पुत्र कधी होईल याची वाट पाहत होते. तारकासूर फारच माजला होता. शिवभवानी एकांतात होते. ऋषी आणि देव कोणालाच आत प्रवेश मिळत नव्हता. 4 युगे संपली, पण वीर्यपात न झाल्याने पुत्रजन्म झाला नाही. मग देवांनी अग्नीला अतिथीचा वेश देऊन आत पाठवले. शंकर पार्वतीच्या नावाने हाक मारून अग्नीने भिक्षा मागितली. तेव्हा शंकराने पार्वतीला माझे वीर्य त्या अतिथीला भिक्षा म्हणून घाल अशी आज्ञा केली. पार्वतीने ते अमोघ वीर्य आणून अग्नीला म्हणून भिक्षा घातली. ते जेथे सांडले तेथे रेतकूप तयार झाला. त्यातील पाणी म्हणजेच पारा, जो हातात धरता येत नाही असो. अग्नीने हातातले वीर्य भिक्षा म्हणून प्राशन केले आणि अग्नी गरोदर झाला. त्याला फार लाज वाटू लागली. तो अरण्यात लपून बसला.
गंगेच्या काठावर स्नान करून उन्हात तापत बसलेल्या 6 ऋषी पत्नी त्याला दिसल्या. अग्नीने आपल्या पोटातला गर्भ काढून त्या 6 सुंदर स्त्रियांच्या उदरात घातला. त्याच क्षणी त्या गरोदर झाल्या. त्यांना लाज वाटली. 6 जणींनी तो गर्भ काढून टाकून दिला. ते 6 भाग एकत्र झाले व एक सुंदर कुमार जन्माला आला. त्याला 6 तोंडे होती, 12 हात होते. कार्तिक मासात वृत्तिका योगावर हा सुकुमार जन्माला आला. त्रिकाल ज्ञानी शंकरांनी हा आपला पुत्र आहे हे ओळखले आणि त्याला उचलून पार्वतीच्या मांडीवर ठेवले. पार्वतीला पाळणा फुटला. 7 वर्ष मोठ्या प्रेमाने पार्वतीने त्याचे लालन पालन केले. इकडे अग्नीने शंकराला पुत्र झाल्याची बातमी सर्वांना सांगितली. ते सर्व शंकराकडे आले. आपल्या मुलांचे नाव त्यांनी कार्तिक स्वामी ठेवले. तो शिवपूजक होता. त्याचे वाहन मोर हे होते. देवांनी आपल्या अपार सेनेचे सेनापती पद छोट्या कार्तिक स्वामीला दिले. मग तारकासुराच्या नगराला सैन्याने वेढा घातला. देवाचे राक्षसांसमोर काही झाले ना. मग सर्वांनी हात जोडून कार्तिक स्वामीची प्रार्थना केली. शिवाचा पुत्रच तो. फार पराक्रमी होता. त्याने फार मोठे विक्राळ रूप धारण केले. तारकासूर त्याच्या अंगावर धावून आला. 33 कोटी देव कुमाराचे मागे उभे होते. तारकासुराने अस्त्र फेकले. त्याबरोबर सर्वांची पांचावर धारण बसली. परंतु वैकुंठाहून आलेल्या योगमायेने ती शक्ती एका बाजूला पाडून टाकली. मग तारकासुराने बाणांचा वर्षाव सुरू केला. आपले विक्राळ तोंड उघडून कुमाराने सर्व बाण गिळून टाकले. ज्या ज्या शक्ती आणि जी जी अस्त्रे कुमारावर फेकली ती त्याने गिळून टाकली. मयुरावर बसलेला कार्तिक स्वामी रुद्रासारखा महाभयंकर दिसत होता. तारकासुराने ब्रह्मास्त्र सोडले. तेही कुमाराने गिळले. शेवटी तारकासूर निशस्त्र झाला. चिडून तो रथाच्या खाली उतरला आणि कुमाराच्या अंगावर विजेसारखा धावून गेला. कुमारानेही रथाखाली उडी टाकली आणि दोघांचे मल्लयुद्ध सुरू झाले. 7 दिवस युद्ध चालू होते. आपटून गरागरा फिरवून कुमाराने तारकासुराला त्रासवून सोडले होते. शेवटी पाय धरून कुमाराने त्याला खाली आपटला. त्याबरोबर त्याचा प्राण निघून गेला. तारकासूर मरण पावताच सर्वकडे मंगलवाद्ये वाजू लागली. देव कुमारावर पुष्पवृष्टी करू लागले. तारकासुराचे नगर इंद्राने लुटले. देवस्त्रियांना दासीपणातून मुक्त केले. सर्व देव सोडवले. 7 वर्षाच्या कुमाराला इंद्राने आपल्या अफाट सेनेचे सेनापती पद दिले. नंतर कार्तिक स्वामी वाराणसीला गेला व माता पित्यांना नम्रपणे वंदन केले. शंकर पार्वतीला फार आनंद झाला. पुढे मुलाची म्हणजे मोठ्या थाटात केली. षडानन सर्व तीर्थे फिरून आला. अरण्यात राहून अनुष्ठान करणे त्याला फार आवडत असे. एकदा भवानी त्याला म्हणाली, षडानना, आता तू विवाह करावास आणि गृहस्थाश्रम स्वीकारावास असे मला वाटते आहे. आई, जिच्या बरोबर विवाह करायचा ती स्त्री कशी असते सांग तरी. मी स्त्रिया कधी पाहिल्या नाहीत. त्या कशा दिसतात, कशा असतात, सर्व सांग. षडाननाने आईला उलट प्रश्न केला. अपर्णा म्हणाली, मुला, अरे स्त्रिया माझ्यासारख्या असतात, माझ्यासारख्या दिसतात. हसून कुमार म्हणाला, आई, सर्व स्त्रिया तुझ्यासारख्या असतात ना, मग त्या मलाही तुझ्याप्रमाणेच आहेत. तुझे वचन मी कधीही खोटे पडू देणार नाही. एवढे बोलून कुमार घोर अरण्यात निघून गेला. आंबेने त्याला पकडायचा प्रयत्न केला, पण तो तिच्या आवाक्यात आला नाही. पुत्रवियोगाने मूर्छित होऊन अंबा धरणीवर पडली. कुमारा, मला पाना फुटला आहे. आता कुणाला पाजो? मला थोडा वेळ तरी येऊन भेट. तुझे दूध लोणी तरी घे, असे म्हणत रडू लागली. तेवढ्यात आकाशवाणीने कुमाराचे शब्द ऐकायला आले. माझ्या दर्शनाला जर एखादी स्त्री येईल तर ती 7 जन्म विधवा होईल आणि माझ्या दर्शनाला कार्तिक मासात कृत्तिका योगावर एखादा पुरुष येईल
तर तो 7 जन्म भाग्यवंत म्हणून जगेल. स्त्री आणि सरस्वती त्यांच्यावर कृपा करतील, मग तो पुरुष कोणीही असो. ऋषींनी कार्तिक स्वामींना विनवून सांगितले, तुझी माता तुझ्या दर्शनाकरता व्याकुळ झाली आहे, तिला जाऊन भेट. मग कार्तिक स्वामी वाराणसीस गेला, शिवभवानीला भेटला. थोडे दिवस त्यांच्या जवळ राहून पुन्हा घोर अरण्यात तपश्चर्येसाठी निघून आला. अशी ही कथा ऐकली की सर्व संकटे नाहीशी होतात. जय जय रघुवीर समर्थ.